नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स 2025 साठी एक नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ती अपडेट कोणती आहे याचीच आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर कॉलेजचे प्रेफरन्स चुकून मी द्यायचं राहिलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे? त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होईल का? कोणकोणते प्रेफरन्स द्यायला पाहिजे होते? सो अशा पद्धतीचे खूप काही क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते. त्यानंतर आता काही कॉलेजेस यामध्ये ॲड झालेले आहेत. सो नक्की कोणते कॉलेजेस ॲड झालेले आहेत त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजचे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. आय नो मला माहिती आहे, की ऑलरेडी सर डेट दिलेली आहे. तर मग आता परत कशा पद्धतीने कॉलेजचे प्रेफरन्स आम्ही देऊ शकतो, याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. जसं की आपण नॉर्मल CETच्या वेबसाईटला आहोत, पण आपण आता जे काही ब्राउचर आहे, जी काही नोटिफिकेशन आलेली आहे, ते नोटिफिकेशन तुम्हाला मी डायरेक्ट सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ही नोटिफिकेशन मी ओपन केलेली आहे, जी की 28 ऑगस्ट म्हणजे आजच ही अपडेट आलेली आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे इम्पोर्टंट नोटीस फॉर LLB 3 इयर आणि 5 इयर दोघांसाठी आहे. बट 5 इयरसाठी ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. आता LLB 3 इयरसाठी मी तुम्हाला सांगत आहे, की यामध्ये तुम्हाला काय आलेलं आहे. Candidates hereby inform that Varna School of Law, Varna University, Varna Nagar, तालुका पन्हाळा आणि डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. ओके. तालुका कोणता आहे? पन्हाळा आणि डिस्ट्रिक्ट कोल्हापूर यामध्ये हा जो कॉलेज आहे, हा नवीन कॉलेज यामध्ये ॲड झालेला आहे. LLB 3 इयरसाठी LLB 3 इयर कोर्सेससाठी न्यू ॲडेड कॉलेज इन द कॉलेज ऑप्शन फॉर्म फॉर राउंड 3. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, की सर आता मी ते कॉलेजचे प्रेफरन्स आता देऊ शकतो का? चीच डेट मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो टेन्शन घेऊ नका त्या बाबतीत. जे काही विद्यार्थी कोल्हापूरचे असतील किंवा पन्हाळाचे असतील, ज्या विद्यार्थ्यांना वारणा स्कूल ऑफ लॉ हे जर नियर बाय त्यांच्या असेल, अशा विद्यार्थ्यांनी सर्वांनी या कॉलेजला प्रेफरन्स द्यायचे आहेत. कारण की हा फर्स्ट टाईम हा कॉलेज ओपन होत आहे. म्हणून तिकडे व्हॅकन्सी पण जास्त असतील आणि तिकडे तुम्हाला कॉलेजसुद्धा अलॉटमेंट नक्की तिकडे होऊन जाईल. सो जे काही विद्यार्थ्यांना कॅप राउंड 1 आणि 2 मध्ये जे काही ॲडमिशन भेटलेले नाही किंवा कॉलेज अलॉटमेंट झालेले नाहीये, असे कॉलेजेसमध्ये राउंड 3 मध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते पार्टिसिपेट करत आहेत. त्यांच्यासाठीच हे कॉलेज ॲड झालेलं आहे किंवा बाकी विद्यार्थी सुद्धा यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. नॉर्मली जर आपण बघितलं तर तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म देण्यासाठी 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट LLB 3 इयर्ससाठी दिलेली होती. ओके. सो आता तुम्ही जर बघितलं तर एक लास्ट चान्स तुम्हाला परत दिला जात आहे. तो कधी दिला जात आहे त्याची डेट मी तुम्हाला सांगित आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस परत एकदा तुम्ही देऊ शकता. काही कॉलेजेस ॲड करू शकता. जसं की हा एक कॉलेज ॲड झालेला आहे. सो इकडे जे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात, असे विद्यार्थ्यांनी या कॉलेजला ॲडमिशन म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स तुम्हाला या कॉलेजला द्यायचं आहे. त्याची जी डेट्स आहे LLB 3 इयरसाठी जर बघितलं आपण 1 सप्टेंबर 3 सप्टेंबरपर्यंत या तुम्ही कॉलेजेसचे प्रेफरन्स देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही कॉलेजचे प्रेफरन्स दिले नसतील, चुकून राहिले असतील, ते सुद्धा LLB 3 इयरचे विद्यार्थी असतील, ते सुद्धा प्रेफरन्स द्यायचे आहे तुम्हाला 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरपर्यंत. नवीन जे काही दुसरे कॉलेजेस तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहे, ते तुम्ही देऊ शकता. प्लस हा जो कॉलेज ज्यांना द्यायचा आहे प्रेफरन्स, तो सुद्धा हा कॉलेज नवीन ॲड झालेला आहे. याच्यामध्ये व्हॅकन्सी जास्त असतील, तर नक्की तुम्ही या कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स द्या. तुमच्या जवळपास असेल, तर नक्की तुम्ही द्या. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही कॉलेजचे प्रेफरन्स दिले नसतील, अशा विद्यार्थ्यांनी 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या दरम्यान तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स हे तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता. कारण की 24 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट ही लास्ट डेट होती कॉलेज प्रेफरन्स देण्याची LLB 3 इयर्ससाठी. ओके. सो आता ही जी डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे. ती तुम्ही कधी देऊ शकता? 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या दरम्यान तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता, जे LLB 3 इयरचे स्टुडंट आहेत. मग आता नॉर्मली जर आपण बघितलं, ही जी प्रोसेस आहे ती कधी असणार आहे? ज्यावेळी तुमचं अल्फाबेटिकल लिस्ट LLB 3 इयरची 30 ऑगस्ट 2025 ला ही अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश होईल. त्यानंतर
तुम्हाला ग्रीव्हन्समध्ये चेंजेस करायचे असतात म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत, काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे असतील, तर त्या डेटलाच तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्ससुद्धा तुम्हाला यामध्ये एडिट करायचे आहेत, चेंजेस करायचे आहेत. ते सर्व कॉलेजचे प्रेफरन्स दिल्याच्या नंतरच मग तुमची फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होईल, जी की 7 सप्टेंबर 2025 ला ही पब्लिश होणार आहे. ओके. त्यानंतर मग तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट राउंड 3 साठी लागतील. त्याची डेट आहे 9 सप्टेंबर 2025. ओके. सो अशा पद्धतीने नवीन कॉलेजेस यामध्ये ॲड झालेलं आहे. जी की महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती, जी की तुम्हाला द्यायची होती. जर त्या साइडचे जर स्टुडंट असतील कोल्हापूर साइडचे किंवा अ, वारणा स्कूल ऑफ लॉ हे जर तालुका पन्हाळ्यामध्ये जे विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना चांगली अपॉर्च्युनिटी आहे किंवा जे विद्यार्थी यामध्ये जाऊ शकतात, ट्रॅव्हल करू शकतात, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी आहे. व्हॅकन्सी चांगल्या बऱ्यापैकी असेल तिथे. ओके. सो त्यामध्ये तुम्ही नक्की कॉलेजचा प्रेफरन्स देऊन तुमची सीट तिकडे कन्फर्म करू शकता. ओके. सो हीच महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती जी तुम्हाला द्यायची होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा करा या व्हिडिओला. थँक यू सो मच.